तर मग ते मी बोलते. ओके. We have always that mankind is always being inflicted with various diseases caused either by bacteria or viruses. The viral diseases are mostly controlled by vaccines, and the need of it is very strongly felt all over the world due to this corona pandemic. People are eagerly waiting when the vaccine will be launched. So, what exactly is a vaccine? आपण वॅक्सिन तर सारखं ऐकतच आहोत रोजच्या रोज, पण मग नक्की वॅक्सिन म्हणजे काय? तर वॅक्सिन is a biological preparation that stimulates a person's immune system to produce immunity to a specific disease, thus protecting the person from its effects. वॅक्सिन्स का दिले जातात आपल्याला? तर एखादा आपल्याला डिसीज झाला किंवा परत तो होऊ नये तर त्यासाठी आपण वॅक्सिन्स घेतो. Vaccines are made from microbes that are dead or inactive, and these microbes stimulate an immune response to protect against the disease. Over a period of time, viral diseases have been successfully controlled by the use of vaccines. WHO, that is, the World Health Organization, is playing a pivotal role in monitoring the health of every nation. Two major infections, that is smallpox and rinderpest, have been eradicated. स्मॉलपॉक्स म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, देवी, ज्याला मराठीत आपण देवी असं म्हणतो. आणि रिंडरपेस्ट हा एक व्हायरस आहे जो कॅटल्स यांना इन्फेक्ट करतो. The importance of vaccines has been understood the world over. Shortly after birth, baby should receive the first dose of vaccine to help protect against hepatitis B. आता पोलिओचीच केस बघा. पोलिओ वॅक्सिन पोलिओला तर काही क्युअर नाहीये, बट इट कॅन ओनली बी प्रिव्हेंटेड. पोलिओ वॅक्सिन गिव्हन मल्टिपल टाइम्स कॅन प्रोटेक्ट अ चाइल्ड फॉर लाईफ. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की इन 2014 इंडिया वॉज ऑफिशियली डिक्लेअर्ड पोलिओ फ्री. Scientists, researchers from all over the world are relentlessly striving to develop new vaccines. But it is a very time-consuming process and also requires lots of funds. Mixed success is achieved. Some diseases can be cured by vaccines, but there are still some viruses against which vaccines are not available. For example, HIV or the respiratory syncytial virus, etc. And coronavirus, the latest entrant, has shown us that we really have a long road to travel fighting against the deadly diseases. Thank you. ओके, गुड वर्क. कुणाला काही डाऊट आहे ती बोलली त्याच्याबद्दल? अजून काय काय माहिती ऍड करता येईल त्याच्यात? सोनाली निकम. Hello, ma'am. हॅलो हॅलो. Hello, ma'am. हा बोल ना. हा, मी आजच वाचलं एक की कोरोना व्हायरस साठी वॅक्सिन साधारण डिसेंबर पर्यंत अवेलेबल होईल असं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सीईओ ने सांगितलं. ओके. अजून कुणाला डाऊट आहेत का? आपण तुमच्या पीडीएफ मध्ये काय आहे बघूया. द व्हायटल इम्पॉर्टन्स ऑफ वॅक्सिन. त्याच्यामध्ये त्यांनी दिस फिगर शोज द हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ वॅक्सिन्स अँड इंट्रोडक्शन ऑफ रुटीन वॅक्सिन प्रोग्राम्स इन द यूके. कोणत्या वर्षी कोणतं वॅक्सिन 1796 पासून इंट्रोड्यूस केलं त्यांनी. फर्स्ट स्मॉलपॉक्सचा व्हायरस वॅक्सिन आला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1796 पासून त्यांनी चालू केलेलं आहे वॅक्सिन द्यायला. ते आता 2019 मध्ये लास्ट आपण HPV-चा युनिव्हर्सल प्रोग्राम WHO ने लॉन्च केला होता. आणि इन 2020 आपण आता वाट बघतोय ती कोरोना व्हायरसची, कोविडच्या वॅक्सिनची, बरोबर. मग एखादं वॅक्सिन सेफ असण्यासाठी कोणकोणते घ्यायला पाहिजेत स्टेप्स आपण?
वॅक्सिन हे 100% सेफ आहे का? याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? 100% गॅरंटी देऊ शकता का तुम्ही की एखादं Ma'am, वॅक्सिन घेतलं? it should be pre-tested several times so that बरोबर. it would not be fatal in case of humans. ओके. हाऊ विल यू प्री टेस्ट इट? Uh, बरोबर सांगितलं संयुक्ताने. हा. ॲनिमल्सवर टेस्टिंग केलं जातं सध्या, म्हणजे पूर्वीपासून ॲनिमल्सवरच केलं जातं. ओके. अँड मग त्यांची इम्युनिटी किंवा ते कसे रिस्पॉन्स करतात त्या वॅक्सिनला, ह्याची माहिती घेऊन मग पुढं ह्युमन्सला ते वॅक्सिन प्रोव्हाइड केलं जातं. ओके. मग टेस्टिंग इज डन ओनली ऑन ॲनिमल्स का ह्युमन्स मध्ये पण टेस्टिंग केलं जातं? ॲट फायनल रिझल्टिंग म्हणजे जेव्हा येतं तेव्हा व्हॉलेंटियर्स पण तयार केले जातात. आता या कोरोना केसेसमध्ये पण बरेच व्हॉलेंटियर्स तयार झाले होते त्यांच्यावर टेस्टिंग करण्यासाठी वॅक्सिनचं. ओके. कुठलंही औषध, कोणताही ड्रग अँड स्पेशली वॅक्सिन फक्त ॲनिमल्सवर थोड्याशा टेस्ट करून कधीही मार्केटमध्ये लॉन्च केले जातात. ते जवळ 4 क्लिनिकल ट्रायल्स होतात त्याच्या खूप मोठ्या. त्याच्या आधी प्री क्लिनिकल ट्रायल्स होतात. प्री क्लिनिकल ट्रायल्स ॲनिमल्सवर केल्या जातात. इट टेक्स अराउंड 2.5 to 3 years, मिनिमम 2.5 to 3 years. इन जनरल जर आपण नेहमीच्या पद्धतीने प्रोटोकॉलने गेलो तर इट टेक्स अबाउट 6 to 7 years फॉर जस्ट प्री क्लिनिकल ट्रायल्स. आफ्टर दॅट जर प्राण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट त्यांना दिसला नाही, if it is showing positive effect on animals आणि साइड इफेक्ट कोणताही दिसत नाहीये, तर that drug will be allowed to be tested on humans. मग ह्युमन्स मध्ये जेव्हा टेस्ट केल्या जातात तेव्हा 4 क्लिनिकल ट्रायल्स होतात. फेज 1, फेज 2, फेज 3 अँड फेज 4. फेज 1 मध्ये you take 100 volunteers which are healthy human beings घेतले जातात and then your drug will be tested on the healthy human beings की त्यांना माणसांना काही त्रास होत नाहीये ना ते बघितलं जातं. इन द सेकंड फेज माणसांची व्हॉलेंटियर जे असतात त्यांची संख्या वाढवली जाते. 200-300 माणसांवर सेकंड फेज मध्ये चेक केलं जातं. इन द थर्ड फेज नंबर इन्क्रीजेस, अजून जास्त माणसांमध्ये चेक केलं जातं. टिल फोर्थ फेज कमीत कमी 10 ते 20,000 लोकांवर त्याची टेस्ट करण्याची गरज असते. फॉर अस टू बी शुअर दॅट द ड्रग शुड बी सेफ. आपल्याला कन्फर्म जर करायचं असेल तर ते ड्रग सेफ आहे तर 10,000 मिनिमम 10 ते 20,000 लोकांवर त्याचं टेस्टिंग केलं पाहिजे. अँड when it comes to वॅक्सिन, आणि असं वॅक्सिन की नंतर अख्खं जग ते घेणार आहे, तर त्यासाठी ज्या क्लिनिकल ट्रायल्स आहेत त्या क्लिनिकल ट्रायल्स ह्याच्यापेक्षा जास्त एक्सटेन्सिव्हली कराव्या लागतात. तो कोणतंही वॅक्सिन किंवा कोणतंही ड्रग मार्केटमध्ये लॉन्च करायला किंवा ते नवीन ड्रग तुम्हाला द्यायला इट रिक्वायर्स अराउंड 15 to 20 years ऑफ रिसर्च अँड क्लिनिकल ट्रायल्सचा सगळा डेटा, तो डेटा अभ्यासून मग ते ड्रग तुम्हाला दिलं जातं. तुम्ही कोणतीही ॲस्पिरिनची गोळी घेतली, कोणतंही वॅक्सिन घेतलं तर त्याच्या पाठीमागे 15 ते 20 वर्षाचा रिसर्च आहे. त्यामुळे तुम्हाला असं कोणी सांगितलं की 2 महिन्यात कोरोना व्हायरसचं वॅक्सिन येणार आहे, तर टेक इट विथ द ग्रेन ऑफ सॉल्ट, कारण ते शक्य नाही. आणि जरी अवेलेबल झाले तर ते सगळ्यांना अवेलेबल ते वॅक्सिन होणार नाहीयेत. आता जे हाय रिस्क कॅटेगरी मधले आहेत त्यांना ते आधी अवेलेबल होतील आणि नंतर जनरल माणसांना अवेलेबल होतील. अवेलेबल करून दिल्यानंतर पण त्याच्यावर रिसर्च चालू राहतो, साईड इफेक्ट्स बघितले जातात. अजून एक 4-5 वर्षांनी ते रिफाईन होईल वॅक्सिन आणि मग आपण शुअरली म्हणू शकतो की दॅट वॅक्सिन डझंट हॅव एनी साईड इफेक्ट. ओके. 1 वर्षात 2 वर्षात कोणतंही वॅक्सिन तयार होऊ शकत नाही विच वी विल बी शुअर दॅट इट इज साईड इफेक्ट फ्री. आता जे क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत कोरोना व्हायरसच्या, त्या कुठे कुठे चालू आहेत? इंडियामध्ये, ब्राझीलमध्ये, US मध्ये, UK मध्ये, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या फेज मधल्या क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत. त्याला माणसं व्हॉलेंटियर करतायत आणि ते चेक करतायत त्या माणसांना काही त्रास होतोय का नाही होते. अशा प्रकारे वॅक्सिनचं जनरल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलं की वॅक्सिन कोणत्या पद्धतीने तयार केलं जातं. आता लेटेस्ट कोरोना व्हायरस आहे म्हणून आपण कोरोना व्हायरसचं एक्झाम्पल गेलं. सेम वे इट वॉज विथ द पोलिओ वॅक्सिन. अजून दुसरे कुठले HPV वगैरे घेतले, अजून ते घेतले तर त्याचे पण वॅक्सिन जे आहेत टेक्स अराउंड 15 to 20 years फॉर इट्स लॉन्च इन द मार्केट. ठीक आहे. अजून काय काय माहिती सांगता येईल वॅक्सिनची? कोणकोणत्या पद्धतीचे वॅक्सिन्स असतात माहितीये?
कोणकोणत्या पद्धतीचे असतात? डिऍक्टिव्हेटेड, अटेन्युएटेड, झालं का तुम्हाला ते सिलेबस मध्ये? येस मॅम. ओके, सो व्हॉट आर द झालं. टाइप्स ऑफ वॅक्सिन्स? लाईफ एटेन्युएटेड आणि डेड. डेड वॅक्सिन. ओके, काय डिफरन्स आहे त्याच्यातला? लाईफ मध्ये ते म्हणजे अटेन्युएटेड मध्ये ते सेमी लिव्हिंग असतं, म्हणजे त्याच्यामधली अटेन्युएटेड मध्ये फक्त त्याची जी इम्युनिटी असते ती सप्रेस केली जाते. त्याचं प्रोटेक्शन आपल्याला त्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट दिसतं, पण आपल्याला म्हणजे आपल्याला साईड इफेक्ट किंवा त्याच्यापासून आपल्याला काही इन्फेक्शन होत नाही. ओके, आणि दुसरं कोण सांगेल अजून? रेश्मा मुलानी. इंडियामधून कोणता डिसीज इरॅडिकेट केला आहे वॅक्सिनेशनमुळे? इंडियामधून कोणते डिसीजेस इरॅडिकेट झालेले आहेत ड्यू टू द एक्सटेन्सिव्ह वॅक्सिनेशन प्रोग्राम? पोलिओ. बरोबर. अजून? स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू इरॅडिकेट नाही झालेला, अजूनही पेशंट सापडतात स्वाईन फ्लूचे. अजून एक आहे स्मॉल पॉक्स. बरोबर. स्मॉल पॉक्स आणि पोलिओ आर कम्प्लिटली इरॅडिकेटेड फ्रॉम इंडिया. खूप जे 2 बूंद जिंदगी के ते जे लॉन्च केला होता तो प्रोग्राम, WHO आणि इंडियन गव्हर्नमेंट त्या दोघांनी तो इंडियामध्ये लॉन्च केला होता प्रोग्राम, खूप वर्ष चालला. त्याचं काय झालंय फायनली, तो काय झाला, सक्सेसफुल झाला. मागचे 4-5 वर्ष पोलिओचे जे पेशंट्स आहेत ते इंडियामध्ये सापडत नाही, कम्प्लिटली इरॅडिकेट झालेला आहे. बट स्टील अजून तो प्रोग्राम आपण चालू ठेवलाय, अजून थोडी वर्ष तो प्रोग्राम चालू ठेवणार. जसं स्मॉलपॉक्सचं वॅक्सिन आहे, स्मॉलपॉक्सचं वॅक्सिन द्यायचं बंद केलंय आता इंडियामध्ये. लहान आता बाळ जे असतात त्यांना स्मॉलपॉक्सचं इंजेक्शन देत नाहीत, कारण इंडियामध्ये तो कुठेच आता वॅक्सिन, कुठे स्मॉलपॉक्सचा व्हायरस दिसतच नाही. पण इट इज नॉट द सेम केस विथ द पोलिओ व्हायरस. पोलिओचा व्हायरस आपल्या जनरल पाण्यामध्ये किंवा फूडमध्ये असू शकतो, त्यामुळे पोलिओ वॅक्सिनेशन सगळ्यांना अजूनही केलं जातं, इवन दो देर आर नो पेशंट्स इन इंडिया. पण बाहेरच्या देशातनं ट्रॅव्हलिंग करणारे जे असतात लोक, स्पेशली पोलिओ प्रोन कंट्रीज आहेत जे अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा बांगलादेश, ते पोलिओचे पेशंट्स अजून बरेच आहेत. तिथून जर कोणी ट्रॅव्हल केलं इंडियामध्ये आणि त्यांच्यामुळे जर कंटॅमिनेशन झालं असेल फूड किंवा सॉइल किंवा वॉटर, तर त्याच्यामुळे आपल्याला पोलिओ होऊ नये, म्हणून मग अजून सुद्धा आपल्याला पोलिओचं वॅक्सिनेशन बेबीजना केलं जातं. दुसरं कोण आहे टॅलेंट बॅच मधलं? येस मॅम. मॅम मी पण आहे. ओके, केलंस तू प्रिपरेशन प्रज्ञा? येस मॅम, केले. ओके, कर चालू. Today I will introduce about the जोरात बोल बाळा. vaccine. Hello ma'am, येतोय आवाज? हो येतोय, जरा जोरात बोल. Today I will introduce about the vaccine development and production. All my introduction includes goal of vaccine, then vaccine development, then development series of vaccine, vaccine production and challenges for vaccine development. So we all know that vaccines are biological products that prevent or control the occurrence of infectious diseases. And vaccines are also designed to direct against some viruses, bacteria, or autoimmune system. And the development process of vaccine classified into broad 2 stages. That is development process and preclinical development and clinical development. प्रीक्लिनिकल डेव्हलपमेंट मध्ये जो रिसर्च असतो तो लॅबोरेटरी मध्ये कॅरीड आउट केला जातो ॲनिमल्स वरती. अँड दिस इन्क्लूड्स द डिस्कवरी ऑफ रिलेव्हंट अँटीजन्स अँड इव्हॅल्युएशन ऑफ वॅक्सिन इफिकासी इन व्हिवो ॲज वेल एज इन विट्रो असेस. देन क्लिनिकल डेव्हलपमेंट मध्ये क्लिनिकल डेव्हलपमेंट हा वॅक्सिन. हॅलो मॅम. हा बोल ना, येतोय ऐकू, बोल. हा, देन सेकंड स्टेज जी असते डेव्हलपमेंट जी वॅक्सिनच्या, ती असते क्लिनिकल डेव्हलपमेंट. द क्लिनिकल डेव्हलपमेंट इज व्हेन द वॅक्सिन इज फर्स्ट टेस्टेड इन ह्युमन्स. Then this clinical development includes 4 phases of clinical trials.
त्याच्यामधली फर्स्ट जी क्लिनिकल ट्रायलची फेज असते ती फर्स्ट फेज ही स्मॉल स्केल ट्रायल असते आणि ज्या दोन फेज असतात फेज 2 आणि फेज 3 दिस आर द लार्जेस्ट स्केल ट्रायल्स अँड फोर्थ फेज ही फायनल फेज असते अँड ड्युरिंग दी सेकंड फेज दॅट इज लार्ज स्केल ट्रायल त्यावेळेस इफिकसी जी असते वॅक्सिनची एखाद्या पर्टिक्युलर इन्फेक्शनच्या अगेन्स्ट किंवा इम्युन रिस्पॉन्स जे असतात साईड इफेक्ट्स ऑफ इम्युन रिस्पॉन्स हे स्टडी केले जातात फेज सेकंड मध्ये अँड देन आफ्टर दिस सेकंड अँड थर्ड फेज इफ द वॅक्सिन रिटेन्स सेफ्टी then manufacturer is able to apply to the regulatory authorities for the license to market the product for human use and the final phase in this vaccine introduced to use. For final phase मध्ये ते वॅक्सिन यूज करण्यासाठी मग त्यांना ती परमिशन दिली जाते ऑथॉरिटीज कडून आणि वॅक्सिन प्रोडक्शनच्या परत 5 स्टेप्स आहेत ज्याच्यामध्ये प्रोपागेशन होतं देन आयसोलेशन करावं लागतं अँटीजनचं देन थर्ड वन इज नथिंग बट द प्युरिफिकेशन ऑफ अँटीजन अँड फॉर्म्युलेशन मध्ये आपण अदर कंपोनंट असतात त्याची ऍडिशन करतो लाईक ऍडज्युएंट्स असतील प्रिझर्वेटिव्ह स्टॅबिलायझर्स इनॅक्टिव्हेटर्स एक्सेट्रा अँड लास्ट वन इज पॅकेजिंग दिस पॅकेजिंग प्रोसेस ऑफ वॅक्सिन पॅकेजिंग जे असतं ते वॅक्सिनचं स्टराईल व्हायल्स किंवा स्टराईल सिरिंज मध्ये केलं जातं देन चॅलेंजेस जे असतात वॅक्सिन डेव्हलपमेंटचे तेही खूप आपण आता फेस करतो या करंट सिच्युएशन मध्ये चॅलेंजेस जसे की वॅक्सिन डेव्हलपमेंटचं त्याची कॉस्ट फार असते देन आयडेंटिफाईंग ॲप्रोप्रिएट अँटीजन्स हे एक मोठं चॅलेंज असतं मायक्रोबायोलॉजी किंवा जे डिपार्टमेंट बायोटेक्नॉलॉजी जे वॅक्सिन प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी आयडेंटिफाय ॲप्रोप्रिएट अँटीजन हे पण खूप मोठं असं चॅलेंज आहे देन ॲड्युएट सिलेक्शन अँड टेक्निकल अँड मॅन्युफॅक्चरिंग बॅरियर्स. थँक्यू मॅम. बरोबर ओके. प्रज्ञाने अजून थोडी जास्त माहिती सांगितली त्याच्यातली मगाशी आपण जी डिस्कस केली ती अबाउट द क्लिनिकल फेजेस आणि हाऊ वॅक्सिन फ्रॉम अ व्हायरल अँटीजेन इज प्रिपेअर तिने प्रॉपगेशन सगळं सांगितलं अँटीजेन प्युरिफिकेशन वगैरे. त्याच्यावर कोणाला काही डाऊट आहेत का? नेक्स्ट कोण आहे? हॅलो मॅम. येस मॅम. कोण बोलतोय? संयोगिता का? हा ओके. केलंयस तू प्रिपरेशन? हो केलं मॅम. ओके. कोणत्या टॉपिकवर? बॅक्टेरिया इन इंडस्ट्री मायक्रोबियल बायोफॅक्टरीज फॉर सस्टेनेबल फ्युचर. ओके. वेगळा टॉपिक आहे चालेल कर चालेल. Microorganisms are ubiquitous in nature. Nearly there are 1 trillion species of organisms. From that, less than 1% of known microbial species are pathogenic that spoils food and causes infectious diseases. And 99% of microbes are yet to be discovered. मायक्रोऑर्गॅनिझम सगळीकडे प्रेझेंट आहेत. काही ऑर्गॅनिझम्स आपल्याला युजफुल आहेत तर काही हार्मफुल आहेत जसं की फूड स्पॉइलेज करतायत वेगवेगळे इन्फेक्शन्स कॉज करतायत आणि 99% मायक्रोऑर्गॅनिझम्स अजूनही डिस्कार्ड करायचे आहेत. Moreover, many bacteria, algae, fungi, yeasts, molds are useful for producing useful products. About 6,000 years ago, humans used microorganisms to make bread, wine, beer, but people were not known to fermentation process. In 1857, Louis Pasteur discovered that yeast cells are responsible for conversion of sugar to alcohol. 6,000 वर्षापूर्वी जेव्हा माणसांनी ब्रेड वाईन बियर वगैरे असे प्रोडक्ट्स तयार करायला सुरुवात केली पण त्यांना फर्मेंटेशन प्रोसेस वगैरे काय हे माहिती नव्हतं. 1857 मध्ये लुईस पॅश्चरने सांगितलं की शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये होऊ शकतं पण त्यासाठी ईस्ट सेल्सची गरज आहे. And since then, our use of microbial metabolism is increased and show changes in food production, healthcare and waste treatment. आणि तेव्हापासून मग वेगवेगळे मायक्रोऑर्गॅनिझम्स वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वापरले गेलेत वेगवेगळे प्रोडक्ट्स वगैरे तयार करण्यासाठी. Then slowly, some techniques of genetic engineering are carried out in medical biotech companies like bacterial superstrains, which pump out wide range of specialized enzymes, hormones, probiotics, antibiotics, and vaccines for number of medical conditions such as diabetes, TB, AIDS, cancers, and etc. आणि मग त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग मधल्या काही टेक्निक्स जसं की बॅक्टेरियल सुपरस्टेन्स वगैरे ह्याचा यूज करून वेगवेगळे एन्झाईम्स हार्मोन्स वगैरे ऑर्गॅनिझम्स पासून काढून त्याच्यावर वेगवेगळ्या डिसिजेससाठी वगैरे ट्रीटमेंट करायला सुरुवात केली.
Many bacteria are there are some challenges facing humanity, like specifically of food production, wastewater treatment, and waste generation. So, microorganisms for sustainable food production. Many bacteria and yeasts are important for direct manufacture of variety of food products like wine, beer, bread, dairy products, and pickles and etc. आणि मग खूप सारे बॅक्टेरिया डायरेक्ट वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करतायत जसं की वाईन, बियर, ब्रेड, डेअरी प्रोडक्ट्स, पिकल्स वगैरे. Recently, some disputing concepts have revisited for long-lasting production of protein. Traditionally, plant and animal-based protein sources are quickly becoming unstable, unsustainable, and scientists are turning to bacteria, algae, yeasts, and fungi for production of protein-rich food. Different microbial proteins are developed for human consumption or protein supplements that are added to agricultural feeds. आपण आधी जे काही प्लांट्स आणि ॲनिमल्स वरती फॉर प्रोटीन सोर्स म्हणून फक्त डिपेंड होतो, पण आता वेगवेगळ्या सायंटिस्ट आणि रिसर्चर्सनी रिसर्च केलाय आणि अजूनही रिसर्च चालू आहे की कुठले आपण वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून प्रोटीन सोर्सेस बनवू शकतो जे की आपण ह्युमन कन्झम्पशन करू शकतो. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरल फीडसाठी सुद्धा वापरू शकतो. आणि असाच एक फीड काइंड नॉर्वेमध्ये डेव्हलप केलाय, फिश फीड, जो की मिथायलोकोकस कॅप्सुलॅटस या ऑर्गॅनिझम पासून बनवलाय. आणि युरोपियन कंट्रीजमध्ये क्युरॉन हे एक मीट अल्टरनेटिव्ह म्हणून वापरलं जातंय, जे की फ्युझॅरियम विनानॅटम या बॅक्टेरियापासून तयार केलंय. थँक्यू. Ma'am, your voice is muted. हॅलो, येतोय आवाज? Yes, ma'am. Yes. ओके, छान माहिती सांगितली संयोगितानी. कुणाला डाऊट आहेत का? कोणकोणते एन्झाईम्स वापरू शकतो आपण बॅक्टेरियाजने तयार केलेले? कोणकोणते हॉर्मोन्स आपण वापरू शकतो? कोणता हॉर्मोन आपण वापरतो विच इज प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया? आपण नाही वापरत, ज्यांना गरज आहे ते लोक वापरतात. कोणता आहे? औषध म्हणून आपण ते हॉर्मोन जे आहे ते आपण वापरतो, जे बॅक्टेरिया तयार करतात. असं कोणतं आहे हॉर्मोन? कुठली Insulin. हॉर्मोन असतात? इन्सुलिन, बरोबर आहे. इन्सुलिन काय आहे? इन्सुलिन आपलं ह्युमन हॉर्मोन आहे, बरोबर. पण ते आपण तयार कशात करतोय? इकोलाय मध्ये. इकोलाय मध्ये आपण इन्सुलिनची जीन आहे ती जेनेटिक इंजिनिअरिंगचा उपयोग करून वी हॅव इन्सर्टेड दॅट जीन इन टू द इकोलाय. आणि नंतर काय सांगते ती जीन? काय सांगते इकोलायला? की तू इन्सुलिन तयार कर. आणि मग खूप सारे इकोलायच्या सेल्स ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर इन्सुलिनचं हॉर्मोन तयार करतात, विच वी हार्वेस्ट. आणि ते नंतर आपण प्युरिफाय करून औषध म्हणून ज्या लोकांना टाईप 1 टाईप 2 डायबिटीस आहे, ज्यांना इन्सुलिन द्यावं लागतं एक्सटर्नली, त्यांना आपण ते इन्सुलिन देतो. माणसांकडनं एक्स्ट्रॅक्ट करता आले असते का इतक्या मोठ्या प्रमाणावर इन्सुलिन? आलं असतं का? हो का नाही? काय वाटतंय तुम्हाला? दुसरं कोण आहे टॅलेंट बॅच मध्ये अजून? नाही, बरोबर. मी कोण आहे टॅलेंट बॅच मध्ये? आहे. रितू? हॅलो मिस. कोण? संयुक्त. ओके. संयुक्त. आधी ओके, संयुक्ता तू बोल, नंतर रितू तू रेडी राहा त्याच्यानंतर. ओके, चालू करतो संयुक्त. Okay, ma'am. So, my topic is astrobiology. ओके. Astrobiology is concerned with the study of extraterrestrial life, that is the search of life outside our own planet. So, why microbes? So, बाकीचे पण animals आहेत का बाकीचे creatures आहेत, but we are starting with microbes because microbes rule our planet. Various kinds of microorganisms surround us and are also found in our own cells. So the scientists gain curiosity that there is possibility of finding microbes in space. Many efforts are put forward for space missions
and they are conducted where microbes travel from Earth to space in spacecrafts. What kind of microorganisms could be found there? The microorganisms which can survive in any extreme conditions of Earth. So similar conditions are found on various celestial bodies like Mars, Moon, of or various planets. In short, the microorganisms which survive in any extreme condition on Earth can be also found in on another planets. So these microorganisms must be extremophiles. Extremophiles are the microorganisms which can bear any high, low, or extreme conditions. Conditions like temperature, pH condition, atmospheric pressure, humidity, water activity, osmotic pressure, UV light, etc. are growth affecting factors for microorganisms. Probabilities and assumptions are only made regarding these studies. No assurance or any evidence is found. Research is still going on, but high risk of contamination in samples while traveling to space from Earth or vice versa. This stops the researchers to do so. Research found that after almost 20 years of continuous human presence in the space station has developed a core of microbiome of 55 different microorganisms. As the growth affecting factors keep on changing in the space, the microorganisms too keep on appearing and disappearing. That is, they are not stable. So this field is quite different than regular microbiology. So there are special skills required for the researchers. Firstly, the interest. The person should have interest in it. Determination, perseverance, passion, and curiosity and flexibility are most important in this field. Thank you. ओके, इंटरेस्टिंग टॉपिक होता. कोणाला काही डाऊट आहे का? काय होता टॉपिक तिचा? स्नेहा मोरे. स्नेहा मोरे आहे का? स्नेहा मोरे, अनम्यूट युअरसेल्फ. सानिका कारंजकर. सानिका कारंजकर आहे का? ॲस्ट्रोबायोलॉजी. ओके, काय सांगितलं तिने त्याच्यात? ॲस्ट्रोबायोलॉजी म्हणजे काय? प्राजक्ता मोरे. तुमच्यासाठी घेतोय आपण. वेगवेगळे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला इंट्रोड्यूस होतात, त्याच्यामुळे लक्ष द्या. लॉग इन करून दुसरीकडे कुठेतरी जाऊ नका, नाहीतर तुम्हाला काही कळणारच नाहीये. हे 1 तासाचं आहे, फक्त तुम्हाला ऐकायचंय. सगळं काम टॅलेंट बॅच करते खूप चांगल्या पद्धतीने. तुम्हाला फक्त ऐकायचंय. तुम्ही तेवढं पण नाही करू शकत का बाकीचे? इंटरेस्टिंग काहीतरी टॉपिक डिस्कस होत आहे, तिथे सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. ओके, ॲस्ट्रोबायोलॉजी मध्ये ॲस्ट्रोबायोलॉजीचा अभ्यास का करायचा आपण? एलियन्सचा जसा आपण अभ्यास करतो की एलियन्स आहेत का, तसं ॲस्ट्रोबायोलॉजीचा का अभ्यास करायचा आपण? If we, for example, if we are finding for water on any planet, so if we could find microorganisms living in water or which need water for survival, so we can be able to find that there must be traces of water in that particular area. बरोबर. And if we find the microorganisms, then it will be probably be
काय म्हणता येईल आपल्याला, असं आपल्याला एक्सपेक्ट करू शकतो आपण त्यावेळेस की तिथं ह्युमन्स असू शकतात. इफ देअर इज वॉटर देन देअर आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड इफ देअर आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स देअर आर चान्सेस दॅट द ह्युमन लाईक क्रिएचर्स ऑर एलियन्स माइट बी प्रेझेंट ऑन दॅट प्लॅनेट. असं आपण त्याच्यावरून इन्फरन्स किंवा हायपोथेसिस मांडू शकतो. असं रिसर्च कुठे चालू आहेत का ऍस्ट्रोबायोलॉजीचे किंवा एलियन्स वरचे? इंडियामध्ये किंवा बाहेर कुठे रिसर्च चालू आहेत का ह्याच्यावर? आपल्याला रिसर्च वर इंडियन डिस्कशन स्पेस करायचं. रिसर्च, हा रिसर्च जे इन्स्टिट्यूट आहेत मायक्रोबायोलॉजी अँड स्पेस रिलेटेड म्हणजे इंडियातले, ते कंबाईन प्रोग्राम चालू करतायत यावर. इंडियामध्ये अजून इस्रो इतकं हायली नाही आहे चालू. हा, इस्रो वगैरे मध्ये म्हणजे इंडियामध्ये इतकी ही कन्सेप्ट अजून तरी नाही हे झालेली, पण अब्रॉड चालू आहेत युरोपियन कंट्रीज मध्ये वगैरे. ओके. इंडियामध्ये पण सीसीएमबी जे आहे, सगळ्यांना सीसीएमबी माहितीये का? ऐकलंय का सीसीएमबी नाव? ऐकलंय का ह्याच्यापूर्वी कधी सीसीएमबी? CCMB is a research institute, Center for Cellular and Molecular Biology, which is in Hyderabad, India. तिथे काही सायंटिस्ट आहेत, they have been working in astrobiology. पूर्वी पण अजून गेले 5-6 वर्ष ते ऍस्ट्रोबायोलॉजी मध्ये अभ्यास करतायत. ते त्यांचे छोटे छोटे शटल्स जे आहेत ते शटल्स ते ऍटमॉस्फिअरच्या वरच्या लेअर मध्ये पाठवतात आणि तिथे जो सगळा तिथे जर मायक्रो ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी असेल कोणता, तर इट विल गेट अब्झॉर्ब्ड ऑन दॅट शटल आणि त्या शटल नंतर खाली पृथ्वीवर परत आणून ते त्याच्यातनं कल्चर करायचा प्रयत्न करतात वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत का नाहीत, आणि त्यांना सापडलेले आहेत. ऍटमॉस्फिअरच्या वरती आहेत याचा अर्थ ते अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये नाहीये, म्हणजे दे आर एक्सपोज टू एक्स्ट्रीम कंडिशन्स. मग एक्स्ट्रीम कंडिशन जसं तुम्ही सांगितलं की एक्स्ट्रीम ऑफ फाईल्स आर लायकली टू बी प्रेझेंट ऑन मार्स, कारण त्यांना एक्स्ट्रीम जसे मार्सवरचे आहेत, जसं ऍटमॉस्फिअर आहे तसं अर्थवर त्यांना मिळते. मग तसे जे ऍटमॉस्फिअर मधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तसे कल्चर करायला इंडियामध्ये पण चालू झालेलं आहे. सीसीएमबी ची स्वतःची लॅब आहे ते काम करणार. अजून दुसरी एक इम्पॉर्टंट लॅब आहे, तुम्हाला मी शेअर करते. द सेटी इन्स्टिट्यूट म्हणून युएस मधली एक लॅब आहे. ती काय आहे? सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स, म्हणजे एलियन्स आहेत का, आणि ऍस्ट्रोफिजिक्स म्हणजे ऍस्ट्रोबायोलॉजी म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत का मार्सवर किंवा दुसऱ्या कुठल्या प्लॅनेट्सवर, ते शोधून काढायचं काम ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे सेटी इन्स्टिट्यूट म्हणून. ती खूप मोठ्या प्रमाणावर ते काम करते. दिस इन्स्टिट्यूट बिगॅन स्मॉल विथ जस्ट वन प्रोजेक्ट. नासाचा तो होता, नासाचा सेटी प्रोग्राम होता. त्यांनी सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स म्हणजे दुसऱ्या प्लॅनेटवर बायोलॉजी काही आहे का, तिथे एलियन्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत का नाही ते चेक करायला इथे पण रिसर्च हा चालू असतो. त्याचा रिसर्च आपण बघूयात काय. त्यांनी असं वेगवेगळ्या ऍस्पेक्ट मध्ये हे रिसर्च केलेलं आहे. कोणाला एक्स्ट्रा इंटरेस्ट असेल तर त्यांच्या वेबसाईटवर जावा आणि त्यांच्या रिसर्च मध्ये काय काय फाइंडिंग्स त्यांना मिळाले ते बघा. दुसरं कोण होतं नेक्स्ट? रितू होती. रितू, येस मिस. ओके, चालू कर तुझं. मी पॉइंट घेतलाय त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग बॅक्टेरिया अँड चॅलेंजेस इन मायक्रोबायोलॉजी. ओके. तर आता जी काही ग्लोबल हेल्थ आहे ते आता अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स हा मोठा प्रॉब्लेम फेस करते. बरोबर. तर आता जून 2019 मध्ये फक्त 42 न्यू अँटीबायोटिक्स विथ द पोटेन्शियल टू ट्रीट सिरियस बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आर क्लिनिकली डेव्हलप्ड अँड ओनली 1 in 5 इज लायकली टू गेन अप्रुव्हल. तर एक सायंटिस्ट आहे सेमिनाल ओनिल, त्यांचा एक रिपोर्ट रिलीज झाला इन 2016 मध्ये, न्यू सोल्युशन अँड ट्रीटमेंट टू रिप्लेस अवर अँटीबायोटिक रिलायन्स याच्यावर. तर त्याच्यामध्ये त्यांनी न्यू सोल्युशन काय आहेत ते त्यांनी एक्झाम्पल त्यांनी सांगितले, जसं की लायसिन आर हायड्रोलॅटिक एन्झाइम्स, व्हायरुलन्स इनहॅबिटर्स, ऑलिगोन्यूक्लियोटाइड ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर. तर त्याच्यामध्ये जो काही लायसिन आहे तो हायड्रोलॅटिक एन्झाइम आहे आणि तो डिराईव्ह होतो बॅक्टेरियोफॅजेस पासून, आणि तो टार्गेट करतो बॅक्टेरियल सेल, तिला डिस्टर्ब करतो त्याची सेल वॉल बॅक्टेरियलची.
आणि करंटली आता तो बिंग अ ट्रायल एजंट फॉर ग्रॅम पॉझिटिव्ह आणि रिसेंटली ग्रॅम निगेटिव्ह पॅथोजन्स. आणि जो व्हायरुलन्स इनहॅबिटर्स आहे तो डिसरप्ट आहे आणि कोऑपरेटिव्ह सोशल बिहेवियर आहे त्याचं तो बॅक्टेरियाचं. सो तो रिप्लेस करतो हार्मफुल बॅक्टेरिया विथ हेल्दी बॅक्टेरिया. ओके. आणि TFDS म्हणजेच की ऑलिगोन्यूक्लियोटाइड ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर डिकॉयज आहे. तर तो एक मॉलिक्युल आहे, तो प्रिव्हेंट करतो जीन एक्सप्रेशन जे की बॅक्टेरियाला सवय आणि इन्फेक्शन कॉज करायला उपयोगी असतात. ओके, अजून? Currently, 29 alternative candidates in clinical development compared to the 42 new antibodies in currently pipeline. To tackle infection factors like lysine antibodies. ऐकू येत नाहीये अगं. हॅलो, हा, बोल ना. ऐकू येते? हा, येतंय. हां, तर अल्टरनेटिव्ह जे काही प्रोडक्ट्स आहेत जसं की लायसिन, अँटीबॉडीज, प्रोबायोटिक्स, इम्युनोस्टिम्युलेशन, पेप्टाइड्स. तर जे लायसिन आहे तर ते क्विकली आणि डायरेक्टली ॲक्ट होते बॅक्टेरियावर. आणि जे बरोबर. अँटीबॉडीज त्यांनी फाइंड केले तर ते डायरेक्ट बाइंड करतात एका पर्टिक्युलर जो काय आहे पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहे त्याला. आणि प्रोबायोटिक आहेत ते प्रिव्हेंट करतात पॅथोजेनिक बॅक्टेरिया ची कॉलनी इन गटमध्ये. आणि इम्युन स्टिम्युलेशन करतात की ज्यामध्ये नॅचरल इम्युन सिस्टीम बूस्ट केली जाते. आणि जे पेप्टाइड आहेत ते नॉन मॅमेलियन ॲनिमल्सचे आहेत आणि न्यूट्रल डिफेन्स अगेन्स्ट इन्फेक्शन. थँक्यू. भरपूर माहिती सांगितली ऋतूने पण. डाऊट आहे का कोणाला याच्यावर? आहे का डाऊट कोणाला? अँटीबायोटिक रेझिस्टन्स कशामुळे येतो? ऋतूने सांगितलं की अँटीबायोटिक रेझिस्टन्स येतोय त्यामुळे आता नवीन अँटीबायोटिक आपल्याला डेव्हलप करता येत नाहीये. जी येत आहेत ती त्यांना अजून अप्रुव्हल मिळालेलं नाहीये. म्हणजे अप्रुव्हल नाही मिळालं म्हणजे काय, तर मार्केटमध्ये अजून ती लॉन्च झालेली नाहीये, कारण त्यांचं व्यवस्थित साईड इफेक्ट चेक झालेले नाहीये. मग त्याच्या ऐवजी अँटीबायोटिकवर डिपेंड होण्याच्या ऐवजी तिने वेगवेगळे ऑप्शन सांगितले. पण हा अँटीबायोटिक रेझिस्टन्स जो आहे तो कशामुळे येतो माहितीये का तुम्हाला? मॅडम, जे काही एखादं प्रमाण असेल ड्रग्सचं, ठराविक प्रमाण असतं, एक स्टँडर्ड असतं, तर ते आपण जर कमी जास्त केलं तर त्या प्रमाणाला तो डिराईव्ह होतो किंवा तो ॲडॅप्ट होतो आणि मग त्याच्याकडे ते अँटीमायक्रोबियल रेझिस्टंट पॉवर येते. ओके. पण ती पॉवर येते कशी? अचानक सुपर पॉवर तर येऊ शकत नाही. पॉवर नाही, येते प्रमाण म्हणजे जर म्युटेशनमुळं. म्युटेशन एक झालं, अजून? ड्रग्स जर आपण जे काही प्रमाण आहे ते जर कमी करून त्यांना दिले तर त्यांच्याकडे त्यांच्यात तो चेंज येतो ना. तो चेंज काय होतो ते विचारते मी. हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर नावाची कन्सेप्ट ऐकली आहे तुम्ही सगळ्यांनी? ऐकलंय का हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर? तुम्हाला बहुतेक नाही. इथून पुढे नाही का? आता टीवायला तुम्हाला सिलेबस मध्ये असेल. हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर म्हणजे काय? एक बॅक्टेरिया स्वतःचा DNA किंवा प्लाझमिड दुसऱ्या बॅक्टेरियाला देऊ शकतो. म्हणजे एका बॅक्टेरियाकडे सपोज ती पॉवर असेल की तो हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ अँटीबायोटिक टॉलरेट करतो, तर तो काय करेल, त्याचा जो DNA आहे तो दुसरा जो टॉलरेट करत नाही त्या बॅक्टेरियाला ट्रान्सफर केला तो जीन, की त्या बॅक्टेरियाला पण तेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे ते टॉलरेट करता येणार. मग आता तुमच्याकडे 10 बॅक्टेरिया असतील, तर 10 बॅक्टेरियामुळे तुम्हाला इन्फेक्शन होतंय आणि तुम्ही अँटीबायोटिक घेतलं. सुरुवातीला स्ट्रॉंग अँटीबायोटिक आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, तेव्हा त्याच्यातले 10 मधले 5 बॅक्टेरिया मरतील. पण नंतर जसं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं तसे ते बॅक्टेरिया आहेत ते अजून ग्रो व्हायला लागतात. जसे जसे ग्रो होतील तसे त्यांच्यात म्युटेशन होतील आणि कोणत्या तरी एखाद्या बॅक्टेरियामध्ये ते पॉवर येऊ शकते हाय कॉन्सन्ट्रेशनला पण सस्टेन व्हायची. आणि जेव्हा मग हाय कॉन्सन्ट्रेशन परत येईल तेव्हा लो कॉन्सन्ट्रेशन जे टॉलरेट करत होते किंवा लो कॉन्सन्ट्रेशनला पण मरत होते बॅक्टेरिया, ते सगळे मरून जातील. पण हाय कॉन्सन्ट्रेशनचा जो जीन आहे तो बाकीच्या सगळ्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर होईल आणि सगळेच बॅक्टेरिया मग हाय कॉन्सन्ट्रेशनला जिवंत राहणार. अशा पद्धतीने ते
हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफरमुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स येतो. म्हणून अँटीबायोटिकच्या गोळ्या असतात त्या मध्येच कधीच बंद करायच्या नसतात. डॉक्टर काय देतात, डॉक्टरची एक अँटीबायोटिकची गोळी देत नाही. डॉक्टर नेहमी काय देतात, डोसेस देतात. 2 दिवसाचे, 3 दिवसाचे, 6 दिवसाचे डोसेस असतात. वेळ ठरवून दिलेली असते. ती वेळ आणि डोसेस का ठरवून दिलेले असतात, तर त्यांना आपल्या ब्लड मधलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे अँटीबायोटिकचं ते कमी होऊन द्यायचं नसतं. ते जर अचानक कमी झालं आणि बॅक्टेरिया कमी ह्याच्यामध्ये खूप ग्रो झाले आणि त्यांच्यात म्युटेशन आलं, तर नंतर परत मग कितीही तुम्ही जास्त परत घेतलं अँटीबायोटिक तरी काही बरं होणार नाही, कारण तुमचे बॅक्टेरिया ऑलरेडी रेझिस्टंट झाले. मग लोक काय करतात, घेत नाही. थोडंसं बरं वाटायला लागलं की ते अँटीबायोटिक बंद करतात, त्यांना वाटतं आपण बरं झालो. पण त्या प्रोसेसमध्ये बॅक्टेरिया जे असतात ते म्युटेट झालेले असतात आणि मग नंतर शेड होतात. जेव्हा तुमच्याकडनं तुमच्या स्टूल सॅम्पल्स मधनं किंवा युरिन मधनं जेव्हा तो बॅक्टेरिया शेड होऊन साध्या सिवेज मध्ये किंवा फूडला कंटॅमिनेट होतात, तेव्हा तो बॅक्टेरिया कुठला असतो, तर हाय कॉन्सन्ट्रेशनला टॉलरेट करणारा म्हणजेच अँटीबायोटिक रेझिस्टंट बॅक्टेरिया असतो. आणि अशा बॅक्टेरियाचं जर दुसऱ्या माणसाला इन्फेक्शन झालं तर मग त्याला नॉर्मल डोसेजेसने तो माणूस बरा होऊ शकतो. त्यामुळे आपले डोसेजेस जे असतात ते आपण अँटीबायोटिक्सचे व्यवस्थित घेतले पाहिजे. ठीक आहे. कोण कोण ज्यांचं राहिलेलं आहे, आता जे झाले त्यांचं सोडून कोण जे राहिलेले आहेत त्यांचं नेक्स्ट टाइमला आपलं प्रोजेक्ट प्रेझेंटेशनच्या वेळेला प्रोजेक्ट होईल. तुम्हाला अजून एक माहिती सांगायची आहे. ओके, हे तुम्हाला सबमिट करायचंय. मॅम कधीपर्यंत आयडिया आता तुम्हाला स्क्रीन दिसतेय सगळ्यांना? दिसतेय का स्क्रीन? अशी तुम्हाला आयडिया तुमची एक द्यायची आहे. तिथे तुम्हाला टायटल टाकायचं तुमच्या आयडियाचं की तुमच्या डोक्यात मायक्रोबायोलॉजीची व इन जनरल सोसायटीला मदत होईल तुमच्या कामाची अशी एखादी सोपी आयडिया असेल तर ती आयडिया, कोणकोणत्या आयडियावर काम करणारे ते स्टुडंटची नावं, तुमचे गाईड कोण आहेत ते, आणि त्याच्याबद्दलचा ऍबस्ट्रॅक्ट, इंट्रोडक्शन, ऑब्जेक्टिव्ह, रिक्वायरमेंट्स काय आहेत त्या, आणि ते आयडिया केल्यावर आउटकम्स काय मिळणार आहेत तुम्हाला, हे तुम्हाला लिहून मंडे पर्यंत द्यायचे. तुम्ही ते पोस्टरसाठी जे आयडियाज वापरले आहेत ते पोस्टरसाठी जे टॉपिक असतील ते पण याच्यात तुम्ही इन्कॉर्पोरेट केले तरी चालतील. फक्त मंडे इनोव्हेटिव्ह थोडीशी आयडिया असू देत. गुगलवर सर्च करून तुम्ही आयडिया घ्या, पण गुगलवर सापडलेल्या आयडिया ह्याच्यावर टाकू नका, कारण त्या ऑलरेडी यूज झालेल्या असतात. त्यामुळे अभ्यास करायला, आयडिया डेव्हलप करायला वापरा, सर्फिंग करा, पण त्याच आयडिया इथे टाकू नका. तुमच्या स्वतःच्या डोक्यातून आलेल्या इनोव्हेटिव्ह आयडिया फक्त तुम्ही इथे ऍड करा. हे मंडेला तुम्हाला सगळ्यांना सबमिट करायचं. ठीक आहे. खूप छान केलंय सगळ्यांनी. जे काही टॅलेंट स्टुडंट्स होते त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलंय. पुढच्या पण स्टुडंट्सनी असंच प्रिपरेशन करून या. जास्तीत जास्त इंटरेस्टिंग माहिती आणा, म्हणजे आपण वेगवेगळी माहिती मिळवूया तिथे अशा लेक्चर्सना. ठीक आहे.